आज आम्ही चाललोय लग्नाच्या आमंत्रणासाठी पनवेलला। सकाळ सकाळी आम्ही स्कूटीवर निघालो। सकाळचा प्रवास खूपच सुंदर वाटतो आणि मला कर्नाला खूपच आवडतो, कारण तिथे नेहमी आपल्या वानर सेनेचं दर्शन होतं। 1 तास गाडी चालवून फायनली आम्ही पोहोचलो। सर्वात आधी मी गेले पलसप्याला संध्याच्या घरी। प्रवेशद्वार तर बघा किती सुंदर आहे, बघताच मन प्रसन्न झालं। तिला अजिबात माहित नव्हतं की मी इतक्या सकाळी येईन। सर्वात आधी गेले तिला उठवायला आणि ती बघतच बसली। ती फ्रेश होईपर्यंत काकूने लगेच आमच्यासाठी नाश्ता तयार केला, चहा आणि कांदेपोहे। आणि काकू खूपच कॉपरेटिव्ह आहेत, लगेच व्लॉग मध्ये पण आल्या आणि संध्याची पूर्ण फॅमिली माझे व्लॉग बघते, त्याहून खास काय असणार। त्यानंतर आम्ही त्यांना पत्रिका दिली आणि निघालो पुढच्या ठिकाणी। नंतर आम्ही गेलो ताईकडे। तिलाही अजिबात माहित नव्हतं की आम्ही येणार आहोत आणि आम्हाला पाहून ती पण शॉक झाली। त्यानंतर आम्ही निघालो मावशीकडे पनवेलमध्ये आणि आज माईने फर्स्ट टाइम पनवेलमध्ये स्कूटी चालवली। आमच्या पेन मध्ये अजून सिग्नल सिस्टीम नाहीये म्हणून थोडं वेगळं वाटलं। मग आम्ही पोहोचलो मावशीकडे। तिलाही माहित नव्हतं आम्ही येणार आहोत। आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं, सगळ्यांना सरप्राईज दिला। मावशीने लगेच आम्हाला पावभाजी खायला दिली। असं 3 आमंत्रण देऊन आम्ही निघालो परत घरी येण्यासाठी। ऊन भरपूरच होता। पेनला येताच मी लगेच माझ्या आईसोबत गेले खरेदीला। लग्नाच्या तयारीमध्ये घरी आराम करायला वेळच मिळत नाही आणि अजून माझी तयारी बाकीच आहे। तर हा होता लग्नाच्या तयारीचा 6वा दिवस। पुढे अजून खूप काही आहे। माझ्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण पुढच्या भागात अजून खूप काही येणार आहे।